वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल? माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार? प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळही असेल. काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे, परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपथ्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहेत, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चितच नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख याची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी ह्या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशायास मुक्ती मिळालेली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत. ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी
ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्या सहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्यांचा अंकुचिदारपणा कोण उत्पन्न करतो? पशु पक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावताच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो. तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे. परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनासायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासाने लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. मनुष्य या 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणांतून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. असे म्हणून मंत्री म्हणाला की तरुण पुरुषा, तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. असे बोलून पुढे मंत्री म्हणाला, अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतलेले होते. अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्यांनी या बाबतीत दिली. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टींवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही.
आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणेही प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील. म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडील, परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबवून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपवणाऱ्या कोणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्याची भेट तरी कशी घ्यावी. गुध्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते. तेथे सुमारे 70 कुटुंब होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले, तुम्ही ह्या पर्वताजवळ किती वर्षे राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता. यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या येथे 30 वेड्या होऊन गेल्या आहेत आणि गुरे ढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले, निरनिळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी याची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नव्हे. यापासून तुमचा काहीही फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे श्रमण बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय. जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही. परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल. जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही. ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रगट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले, परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती. त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एका घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते, त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात. परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी
त्यातून पाणी गळत नाही, त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते. तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यावर नंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसांची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दृष्टपणात तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला एक कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्थपद प्राप्त करून घेतले. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निर्ग्रंथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरवले होते. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्व इतिहास विचारला. त्यावर त्या वृक्ष संबंधाने सांगितले की, आणि वृक्ष संबंध हे शब्द बोलला. ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत मी गेलो असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर, कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्या शाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली, म्हणून मी मेल्यावर संबंध झालो. असे बोलून संबंध म्हणाला की परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले ते असे होते, यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय. दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माच्या निर्मूलनासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून
आपली सुटका करून घ्यावी. हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगदवंदनीय भगवान बुद्ध त्यांना असे म्हणाले, मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला, तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग? जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो, त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखांची प्राप्ती होते. असे संबंधाने आपल्या पत्नीला बुद्धाचे विचार सांगितल्यावर आणि पतीकडून हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली. परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला, शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे. आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, उपाली, तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, भगवंत, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्या देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुलातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केरकचरा व घाण काढणारा, रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत होता. कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळी त्यांचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड
भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीता, असल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का?